छे, श्यामसुंदरनी असं कपाळावर मारून घ्यावं. त्याने स्वतःच ती वेळ आणली होती. बरोबर आहे. त्याने असं अभद्र बोलायला नको होतं. अभद्र? नाहीतर काय. घरात जन्मणारं बाळ म्हणे. तुम्हीच सगुणाचं बाळ पाहिलं ना? हो. असं घट्ट हातपाय बांधून ठेवलेलं, शांतता चेहऱ्यावरती, गोड दिसत होत, निर्मळ. मग श्यामसुंदरनी आपल्याला खोटं का सांगितलं की बाळ जन्माला येईल पण त्यात काहीतरी दोष असेल म्हणून? मूर्ख होता तो, म्हणूनच भोगतोय. खरंय, म्हणूनच भोगतोय. शिक्षा दिली त्याला. शिक्षा? हो, कोणी? आपल्या जुन्या घरातल्या अदृश्य अस्तित्वाने. अदृश्य अस्तित्व? हो, म्हणजे श्यामसुंदर चुकीचा होता पण तो अगदीच खोटा नव्हता. म्हणजे आपल्या घरात एक अदृश्य अस्तित्व आहे. कोणाचं? ते माहित नाही, पण कुणीतरी आपल्याशी, निदान माझ्याशी काहीतरी बोलू पाहत आहे. सारं सांगते. आपल्याला ते शोधायला हवं. अशू, प्लीज प्लीज नाही म्हणू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. थोडासा वेळ द्या ना मला प्लीज. आपण दादांना भेटूया प्लीज. कार्तिक प्लीज नाही म्हणू नका प्लीज. कार्तिक प्लीज. अरे उठलीस? मस्त डोळा लागला होता तुझा. काय झालं? झोप येते का? झोप ना, अजून 2-2.5 तासांचा पल्ला आहे. झोप. आपण चहा घेऊया. इथे फक्त पेट्रोल मिळेल. पेट्रोल पंप आहे ना. जाऊया पुढे हॉटेलवर. उद्या जाऊया. उद्या. त्यांचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. काय फ्रेश वाटतंय का आता? नाही अजून. पण चहा तर बऱ्यापैकी गरम आहे. मी चहाबद्दल बोलत नाहीये. मग कशाबद्दल बोलतेस? घडणाऱ्या गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न करते. नको करूस. करू नकोस. घडणाऱ्या गोष्टी घडत असतात. आपण त्यांच्याकडे तिराईत नजरेनं बघायचं असतं. तुम्ही ते तशा बघू शकता पण मी नाही बघू शकत. ठीक आहे, आपण भेट घेऊया. कुणाची? मानसोपचार तज्ञाची. मी वेडी झाली असं वाटते तुम्हाला? हे बघ, हे तूच म्हणालीस, हे लक्षात घे. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची भाषा तुम्ही काढलीत, कार्तिक, मी नाही. कारण एकाच विषयावर आपला वाद चाललाय. कोणाची मानसिक स्थिती कधी ढासळेल कोणी सांगू शकत नाही. अहो पण आपण भांडत बसण्यापेक्षा दोघेही जण मानसोपचार तज्ञाकडे जाऊया असं मी म्हणत होतो. तू मात्र बिल. मी बाहेर थांबलोय. तुझं झालं की ये. कधी निघूया? चल, आलीस? मी म्हटलं कधी निघूया? कधी काय? आत्ता. मानसोपचार तज्ञाकडे. काय? तुला माहिती ना आपण कुठे निघालोय ते? हो, पण त्याआधी आपण एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेलो तरी चालेल.
कारण त्रास तुम्हाला होत नाहीये, त्रास मला होतोय. ती सगळी स्वप्न पडताना, ती प्रत्यक्षात उतरलेली बघताना, पुन्हा पडताना पुन्हा बघताना, आणि या सगळ्या प्रकारात होणारी तुमची घुसमट पण मी बघतेय. कार्तिक चला. शांत हो. एवढं सगळं कळूनही मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची काय गरज आहे? थकली आहेस तू. गाडीत शांत झोप. हं? चल.